अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवी विश्वस्त मंडळाचा वाद पुन्हा न्यायालयात जाणार। प्राध्यापक अशोक लोमटेसह काही माजी विश्वस्तांनी पत्रकार परिषदेत विद्यमान विश्वस्त मंडळावर ओढले ताशेरे। अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवी विश्वस्त मंडळाचा वाद पुन्हा एकदा न्यायालयात जाणार असून या संदर्भातील सूतोवाच प्राध्यापक अशोक लोमटेसह अन्य माजी विश्वस्तांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला। मागील 1.5 वर्षापासून येथील श्री योगेश्वरी देवी विश्वस्त मंडळाचा वाद धर्मदाय आयुक्त व न्यायालय यामध्ये फिरत असून 15 दिवसापूर्वीच बीड येथील धर्मदाय आयुक्त यांनी दिलेल्या निर्णयानुसार योगेश्वरी देवी विश्वस्त मंडळावर महाविकास आघाडी सत्तारूढ झाली आहे। त्यामुळे मागील वर्षभरात कार्यभार सांभाळलेल्या विश्वस्तांमधील जे विश्वस्त धर्मदाय आयुक्त यांनी बाजूला हटवले अशा सर्व विश्वस्तांनी एकत्रित येऊन आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे। अंबाजोगाई शहरात या संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत प्राध्यापक अशोक लोमटेसह राजपाल भोसले, सतीश नाना लोमटे, अमोल लोमटे, अजित चव्हाण, रवी कदम, श्रीमती संध्या मोहिते पाटील यांची उपस्थिती होती। झुंजार न्यूजसाठी मी दत्ता आंबेकर, अंबाजोगाई। 2016च्या घटनेप्रमाणे 2024ला जे अर्ज स्वीकारून इंटरव्ह्यू घेऊन जे विश्वस्त नेमले होते पूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बीड चॅरिटी कमिशनरने लातूर चॅरिटी कमिशनरच्या आदेशानुसार आमच्या सर्वांच्या निवडी केल्या होत्या। त्या निवडी झाल्यानंतर 1/7/2024ला पहिलं विश्वस्त मंडळ हे अस्तित्वात आलं। धर्मदाय आयुक्त बीड यांनी अंबाजोगाई शहरातल्या 2000 लोकांचे इंटरव्ह्यू घेऊन या 16 विश्वस्तांची नियुक्ती ही मुलाखतीद्वारे करण्यात आली। 1/7/24 रोजी प्रथम विश्वस्त मंडळ अस्तित्वात आल्याच्या नंतर सर्व विश्वस्तांनी मी प्राध्यापक अशोक तुळशीरामजी लोमटे यांची एकमतानं सचिव म्हणून नियुक्ती केली। प्रथम विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये पहिला निर्णय असा आम्ही ठराव घेतला की ग्रामीण भागातून अंबाजोगाई शहरातून पूर्ण महाराष्ट्रभरातून भक्तगण देवीच्या दर्शनाला येतात, त्यांना दुपारी महाप्रसाद देवीच्या ट्रस्टच्या वतीने द्यावा असा ऐतिहासिक निर्णय ही मी माझ्या काळात घेतला। आणि त्या दिवसापासून आज तागायत आत्तासुद्धा 12 वाजताचं जेवण मंदिरामध्ये आहे। सर्व विश्वस्तांनी विश्वस्तपदी नियुक्त झाल्याच्या नंतर कारभार पारदर्शक होत आहे, कुणालाही काही तिथं करायला मिळत नाही, चान्स मिळत नाही। म्हणून एक दिवशी अचानक सर्व कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले आणि दसऱ्याचा उत्सव हा 8च दिवसावर आलेला होता। मग या सगळ्या तरुण विश्वस्तांनी स्वतः कर्मचारी आहेत असं वागून त्या ठिकाणचा उत्सव हा यशस्वीरित्या पार पाडला, याचा मला सार्थ अभिमान आहे। असे मला सहकारी मिळाले होते। पहिल्या बैठकीमध्ये अन्नछत्र चालू केल्याच्या नंतर महिन्याला 2,80,000 रुपये खर्च हा अन्नछत्रावर येतो। त्याचे सगळे बिलं वगैरे आहेत, सगळे टेंडर मागून सगळ्या पद्धतीचे एकही काम विदाऊट टेंडरचं माझ्या कार्यकालात झालेलं नाही। प्रथम 20 वर्ष जुनी सौर ऊर्जा प्रकल्प जो होता तो नादुरुस्त होता, त्याच्या बॅटऱ्या टेंडर मागून त्याचं विक्री केली आणि त्यांच्याकडूनच दुरुस्ती करून घेतली। त्यामुळे देवस्थानचं 25,000 ते 30,000 रुपये महिना लाईट बिल हे वाचलं। नवरात्र उत्सव शांततेत पार पडला। 2014पासून आज 23पर्यंत ऑडिट हे नव्हतं। 13-14चं शेवटचं ऑडिट झालं आहे आणि 13-14च्या ऑडिटमध्ये एवढे ताशेरे त्यांनी दिलेले आहेत की त्याच्यामुळे पुढचं त्यांची हिंमत झाली नाही करायची। त्याच्यानंतर पहिल्याच बैठकीत आम्ही ठराव केला की अगोदर ऑडिट पूर्ण करून घ्यायचं। आम्ही ते आज 2023पर्यंतचं ऑडिट पूर्ण केलेलं आहे। 2019पर्यंत ऑडिट ऑनलाईन सबमिशन केलेलं आहे आणि मी प्रत्यक्ष कॉपी जाऊन तिथं पोहोच देऊन त्याची पावती घ्यावी लागते, ती पोहोचसुद्धा घेतलेली आहे। आणि उर्वरित 3 वर्षाचं ऑडिट हे तयार आहे, परंतु मध्येच ही प्रक्रिया चालू झाल्यामुळे आम्हाला ते दाखल करता आलं नाही। इन्कम टॅक्स कमिशनरने आम्हाला 1,14,00,000
रुपये दंड 19 आणि 20च्या आर्थिक वर्षामध्ये केला आणि 20 आणि 21च्या आर्थिक वर्षामध्ये 96 लक्ष रुपये दंड केला. त्या दंडाच्या 20% रक्कम म्हणजे 46,35,000 रुपये आम्ही भरली आणि अपील केलेलं आहे. आता नवीन विश्वस्तांनी प्रयत्न करावेत की हे 35 लाख रुपये देवीचे 20% भरलेले परत मिळवण्याचे. भक्तनिवास यात्रीनिवास 2000 साली बांधलेलं आहे. 2000 सालापासून एकच तो चालक होता परदेशी, रवींद्र परदेशी. त्याला सुरुवातीला 1 लाखापासून द्यायला सुरुवात केलेली आहे. दर टक्के 10% वाढ करून 1,60,000 रुपये महिना त्याचा येत होता आम्हाला. ते भक्तनिवास आम्ही निर्णय घेतला विश्वस्त मंडळात की आता जाहीर प्रकटन देऊन लिलाव पद्धतीनं ते चालवण्यासाठी द्यायचं. याचा परिणाम असा झाला की त्या भक्तनिवास 2,60,000चं केवढ्याला गेलं, 17 लाख रुपये वर्षाला. म्हणजे किती फरक आहे पत्रकारांनी तुम्ही आकडेमोड करून पहा. तसंच वाहनतळ 1 लाख रुपये वर्षाला मिळत होते, त्याची आम्ही जाहीर प्रक्रिया केली, टेंडर काढून दिलं. 2,60,000 रुपये वर्षाला आम्हाला मिळू लागले. आम्हाला म्हणजे विश्वस्त मंडळाला. विश्वस्त मंडळाकडे पैसे आले तरच भक्तांना सुविधा देऊ. विश्वस्त मंडळाकडे पैसे आले, आमच्या काळात भरपूर पैसे येऊ लागले म्हणून अन्नछत्र चालू केलं. 2,80,000 रुपये महिन्याला आम्ही भरत होतो, त्याचा खर्च करू शकतो. तरीही पण 11 महिन्याच्या कार्यकाळामध्ये 1 कोटी रुपये बँकेमध्ये FD जमा केलेल्या आहेत आत्ताच्या क्षणाला सुद्धा. नाहीतर 2 कोटी रुपये राहिले असतील FDच्या रूपात. म्हणजे हे 34 लाख रुपये भरलेले आणि अन्नछत्रावर महिन्याला सरासरी 2,80,000 रुपयाचा 2,80,000चा खर्च, म्हणजे 2 कोटीच्याही पुढे ठेवी केल्या असत्या. अशा पद्धतीचा कारभार आम्ही ह्या केलेला आहे. 2016च्या अगोदरपासूनच्या ते 24पर्यंतच्या FD केलेल्या पावत्या 5,000, 10,000, 20,000, 25,000 सगळ्या लॅप्स होऊन गेल्या. त्याचे नोंदी आहेत, परंतु ते रिझर्व्ह बँकेकडे जमा झाल्या. त्याच्या पावत्या कुठे ते सापडत नाहीत. मॅक्झिमम सापडल्या, मॅक्झिमम नाही सापडल्या. आता बँकेकडं आम्ही आमच्या ह्या FDचे हे द्या, स्टेटमेंट द्या, त्यावेळेला आता आमच्याकडे नाही, हेड ऑफिसला पाठवले आम्ही. कारण आपलीसुद्धा मुदत जर आपली स्वतःची FD जरी असली आणि मुदत संपल्यानंतर आपण 3 वर्ष जर रिन्यू नाही केली तर ॲटोमॅटिक ती लॅप्स होते. आता नवीन पद्धत सुरू झाली ॲटोमॅटिक रिन्यू करायची. गेल्या 4 वर्षात पद्धत सुरू झाली, पण अशी पहिली पद्धत नव्हती. मुदत संपली की लगेच तुम्हाला रिन्यू करायला लागत होत्या. अशा 1 कोटी रुपयाच्या FD हे रेकॉर्ड आहे तिथं. आत्ता गिरजारी भराडीला सेक्रेटरी त्याला जाऊन त्याला विचारलं तर कागदावर रेकॉर्ड आहे, ह्याला बदलता येत नाही. अंबेजोगाईचे पदसिद्ध तहसीलदार आणि आमचे पदसिद्ध अध्यक्ष यांनी तत्कालीन सचिव आणि तत्कालीन ऑफिस इन्चार्ज कोषाध्यक्ष यांना नोटिसा दिलेल्या आहेत, त्यांच्यावर ताशेरे ओढलेले आहेत लेखी स्वरूपात. माझ्या सहीनं दिल्या नाहीत, अध्यक्षाच्या सहीनं दिलेल्या आहेत. त्या तिथं नोटीससुद्धा पाहायला मिळतात तुम्हाला. ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत अशांनाच पुन्हा विश्वस्त मंडळावरती विश्वस्त म्हणून नियुक्ती केलेली आहे. भविष्यामध्ये अनेक चांगल्या प्रकारच्या योजना होत्या. आम्ही 40 कोटीचा विकास आराखडा हा तयार करण्याचं काम चालू आहे. मंदिराचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं. मंदिर अतिशय खिळखिळं झालेलं आहे आणि हे 1 कोटी रुपये का जमिले आम्ही, तर मंदिराचा कळसाचं काम हाती घ्यायचं. हे काम दिलंसुद्धा होतं. एक भक्त असा मध्य प्रदेशचा आम्हाला भेटला होता की मी करतो काम, त्याचं टोटल बजेट 2 कोटी आहे, मी एकटा 1 कोटी खर्च करतो, तुम्ही 1 कोटी आम्हाला नंतर द्या, पण त्याची गॅरंटी काय ती आम्हाला सांगा. परंतु ह्या स्ट्रक्चरल ऑडिट न केल्यामुळे त्याचं स्ट्रक्चरल हातच लावलं. इतकं भुसभुशीत झालं आहे मंदिर की काहीच करता येत नाही तिथं, इतकी खराब झालेली आहे. अशी आमच्या डोक्यात प्लॅन होता म्हणून आम्ही जेव्हा रान करून इतकं हे केले. आता मागच्या दानपेट्यामध्ये आम्ही ते दानपेट्या नेऊन टाकलेच ना पैसे. 1-1.5 लाख रुपये 2 लाख रुपये महिन्याला तिथे येत होते. आमच्या काळामध्ये 3-3 लाख रुपये महिना
12 लाख रुपये 3 महिन्याला खोलल्याच्या नंतर हे उत्पन्न झालं आहे आणि ते रेकॉर्डवर असतं. पूर्वी कसे मोजित होते, काय करीत होते, त्यांच्याला जीवाला माहिती. तीर्थक्षेत्र विकास निधी राजकिशोर मोदी आणि साठे यांच्या प्रयत्नाने गिरीश महाजनांचे PA या ठिकाणी आले असता त्यांनी आम्हाला 2 कोटी रुपये मंजूर केले होते तीर्थक्षेत्र विकासासाठी आणि काही प्लॅन सांगितले, हे 2 गोष्टी तुम्ही करा. त्याच्यानंतर मुंद्राबाईंनी काहीतरी प्रयत्न करून त्यांनी निधी आणला. त्याचं पायाभरणीसुद्धा केली त्यावेळेस. त्या कार्यक्रमाला मीही उपस्थित होतो. कारण आईचं काम आहे, विकासाचं काम आहे, आपण गेलंच पाहिजे म्हणून मी स्वतः तिथं जाऊन उपस्थित राहिलो. पण अद्यापर्यंत विश्वस्त मंडळाकडं कुठलंही त्याचं रेकॉर्ड नाही. किती मंजूर केले, काय झालं, पत्र नाही, काही नाही, आम्हाला माहीतसुद्धा नाही. ज्यावेळेस काम सुरू झालं ते काम 1.5 कोटीचं काम प्रायव्हेट जमिनीमध्ये केलं. हे कधी उघडकीला आलं आम्हाला वाटलं वैयक्तिक काम आहे. पण ज्यावेळेस ती कंपाऊंड वॉलच्या मध्ये यायला रोड, त्यावेळेस त्याच्यावरती मी ऑब्जेक्शन घेतलं. तर त्याच्या लक्षात असं आलं की 1.5 कोटी रुपये पूल आणि रस्त्यामध्ये वापरूनसुद्धा टाकले. तक्रार केल्यानंतर सांगितलं की आम्ही हे काम स्टॉप केलेलं आहे. त्याचं पत्रसुद्धा आम्हाला दिलेलं आहे. नगरपालिकेला पत्र दिलं तर म्हणजे ते नकाशात रोड दाखविला आहे. पण नकाशात रोड दाखवला आहे मान्य आम्हाला, परंतु तो रोड हा खाजगी स्वरूपाचा आहे. खाजगी याने लेआउट आहे ते, सार्वजनिक लेआउट याने नाही तो. तर देवीचे 1.5 कोटी रुपये आज त्या ठिकाणी वापरण्यात आले. हे मंदिर विश्वस्त प्रचंड मोठं नुकसान हानी हे झालेली आहे. अशा प्रकारचा कारभार हा काही लोकांनी हाताशी धरून हा केलेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आमच्या विश्वस्त मंडळाने पारदर्शक कारभार केला, मोठ्या प्रमाणात निधी जमवला. प्रथम पूजा करून आम्ही 1,000 रुपयाची पावती फाडून अभिषेक सुरू केले, पैठणीचे अभिषेक. त्याचं भक्तांना आम्ही 1,500 पैठणी देत होतो. त्याचे आपण 7 लाख उत्पन्न वाढलं. अशा स्वरूपाचं काम हे आम्ही केलेलं आहे. त्यामुळं जेवढा कार्यकाळ आईनं आम्हाला सेवा करण्याची संधी दिली तेवढ्या कार्यकाळात आणि उत्तम प्रकारचं कार्य सगळ्यांच्या संमतीने, सगळ्यांच्या सहकार्याने मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भक्तनिवास जे 17 लाखाला गेले वर्षाला, त्यांच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये काय आहे, दर 3 वर्षांनी 10% वाढ करावी. आज तागायत 10% वाढ कधीच केली नाही. वरच्या दुकानाला महिना किती, 500 रुपये, खालच्या दुकानाला 200 रुपये. आणि तरी दुकानदारांनी 13,000 रुपयाला किरायाने दिले, खालच्यानी 5,000-6,000 हजाराला किरायाने दिले. पण वाढ केली. आता मी जेव्हा सचिव झालो त्यावेळेस कागदपत्र पाहण्यात आले, त्यावेळेस सरळ करार आहे सगळ्यांची स्टॅम्पवरती, दर 3 वर्षाला 10% वाढ करावी. म्हणजे विश्वस्त मंडळाचं, देवस्थानचं प्रचंड नुकसान त्या मागच्या सगळ्या विश्वस्तांनी केलेलं आहे. अशा प्रकारे चांगलं काम करणाऱ्या विश्वस्तांना जॉईंट चॅरिटी कमिशनर बीड यांना अधिकार नसतानासुद्धा त्यांनी 30-35 लोकांचेच इंटरव्ह्यू घेऊन नियुक्त्या केल्या. हायकोर्टानं काय सांगितलं होतं, आमच्या विरुद्ध पुजारी हे कोर्टात गेलेले नव्हते. 2016 साली भगवानराव शिंदे आणि कमलाकर चौसरकर यांनी जी घटना केली होती, त्या घटनेच्या वेळेला आमचे अधिकार मांडण्यासाठी आम्हाला संधी दिली नाही. त्यामुळे ते अंबेजोगाईच्या कोर्टात गेले होते. ती एक्स पार्टी झाल्यामुळं ते हायकोर्टात गेले. त्याच्यानंतर आमच्या नियुक्ती झाल्यानंतर गावातील 10 जणांनी काय केलं होतं, हायकोर्टात रीट दाखल केली होती. रीट ट्रस्टच्या विरुद्ध नव्हते, तेच काम हायकोर्टात चालू होतं. हे अचानक 2019ला जे पुजाऱ्यांनी दाखल केलं होतं ते अचानक मॅटर निघालं. मग सगळ्या याचिका खारिज करून टाकल्या आणि अचानकच असा निर्णय दिला की घटना रद्द केली. तरी त्यातही आम्हाला चार्ज घ्यायला सांगितलं आहे म्हणून चार्ज घ्यायला आले होते. त्यांनी प्रयत्न केले, पत्रकार पैसे घेतले 2-3. मला पत्र दिलं तहसीलदारांनी, चॅरिटी कमिशनरने तुम्ही चार्ज द्या म्हणून. पुन्हा मी हायकोर्टात गेलो होतो. हायकोर्टानं काय सांगितलं, तसं नाही, कारभार तुम्हीच करायचा आहे, फक्त घटना रद्द केलेली मी. आता घटना रद्द केली तर हे कोणत्या आधाराने इंटरव्ह्यू घेतले, मग कशी नियुक्ती केली,
ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे, सत्तेचा वापर झालेला आहे. यापुढे अंबाजोगाई शहरालगत असलेली मोक्याच्या जागा या पुढे साबित राहतील का? आता नवीन याच्यासाठीच तर हा कटाटोप लावला नाही. नवीन विश्वस्त मंडळाचा मी काही सांगू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये तशाच प्रवृत्तीचे लोक आहेत. ह्याच्या अगोदरसुद्धा आम्ही 2016ला आलो त्यावेळीसुद्धा गीता रोडची जमीन 12 एकर करोडो रुपये एकरची जमीन आहे, त्याचे काही व्यवहार झाले होते अनधिकृत. त्याच्यावरती आम्ही जॉईंट काय ॲडिशनल कलेक्टर त्यांच्याकडे अपील केलं होतं, आम्ही हरकती घेतल्या. त्यांनी तो करार रद्द केला होता. कारण ते विकायचं म्हणल्यानंतर तहसीलदारच्या समोरच येतं ना, ते तिथं आलं की असं असं त्यांनी ठराव केला आहे. त्यांचं अशी बिडून परमिशन घेतली होती विक्रीची, त्या नगारेवाल्यांना दिलेली ती, म्हणजे नगारा वाजवायचा फुलारी आणि नगारा वाजवणारे. ती प्रचंड किमतीची जमीन आहे. आता भविष्यात काय होईल याचा आत्ताच अंदाज काहीच सांगता येणार नाही. आम्ही केलेलं उत्तम प्रकारचं काम हे लोकांच्या समोर यावं आणि नवीन केलेली नियुक्ती ही अयोग्य पद्धतीने केलेली आहे हे लोकांना कळावं, हा उद्देश आहे. 100% जा, 100% जा. विद्यमान संचालक मंडळामध्ये काही संचालक असे आहेत की जे तुमच्या सोबत सुद्धा होते ना, पण त्यांना त्याच्यात घेतलेले विद्यमान घेतले ना. आज त्यांची भूमिका जी आहे ती तुमच्या सोबत नाही आहेत का? त्यांनी कसं घेतलं, काय घेतलं ह्याचा आमचा काही संबंध. हे नवीन 16ला कसं घेतलं हे आम्ही कशाला विचारू. माझा असा एक तर्क आहे, हे जे आमच्याबरोबरचे जे घेतले 2-4 लोक ते आर्थिक सक्षम आहेत प्रचंड. त्यांना वाटलं की हे जर आपल्याबरोबर आमच्यात फूट पाडण्याच्या उद्देशानं मग हे जर घेतले तर हे सगळे आता आम्ही जे आहे सगळे हे 9 जण आर्थिकदृष्ट्या काही स्ट्रॉंग नाहीत. आम्ही काही मोठमोठ्या प्रकारचे भांडण हायकोर्ट सुप्रीम कोर्टपर्यंत भांडू शकणार नाहीत. हायकोर्ट सुप्रीम कोर्टच्या फार मोठमोठ्या फीस असतात, त्यामुळे आम्ही काही भांडू शकणार नाहीत. असा त्यांचा उद्देश असावा, आमच्यातच 16 जणात फूट पाडावी म्हणून. कशी चर्चा ते म्हणाले आम्हाला कसं घेतलं कळालं नाही, तुम्हाला कसं कळलं हे आम्हाला कळालं नाही ते म्हणतायत. आमच्यापेक्षा तुम्ही चांगले काम केलं, तुम्हाला कसं कळलं? माननीय न्यायालयानं पुजारी आणि विश्वस्त मंडळ यांचा वाद मिटावा आणि याच्यासाठी दोघांचेही निमंत्रण बैठक घेतली होती धर्मदायुक्त कार्यालयामध्ये. फक्त पुजाऱ्याचे अधिकार त्याला मिळावे हाच एवढाच उद्देश होता. मग असं असताना अचानकच धर्मदाय आयुक्त कार्यालयानं डायरेक्ट ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होता धर्मदायुक्त कार्यालयाचा त्यांनाच पुन्हा नियुक्ती केलेला आहे. मग ह्या संदर्भात आपण कोर्टात जाणारच. आपण आमदार महोदयाला पत्र व्यवहार केला होता का? तीर्थक्षेत्रासाठी निधी आलेला तीर्थक्षेत्रासाठीच खर्च करावा? नाही ना, आमदाराचा संबंधच येत नाही करावा म्हणून. ते मंजूर सरकारने केलेला असतो निधी. आमदार गेल्या विश्वस्त मंडळामध्ये विश्वस्त होत्या, परंतु त्यांनी विश्वस्त मंडळात विश्वस्त म्हणून कधी येतात काय कसे आम्हाला पत्र दिले होते, 8 दिवसाच्या आत 21,000 रुपये फीस भरावी आणि ती पावती चॅरिटी कमिशनर कार्यालयात द्यावी, त्यावेळेस तुम्ही विश्वस्त म्हणून तुमची नियुक्ती झाली असं आम्ही जाहीर करू. त्यांनी 21,000 भरले नाही आणि वर्षभरात एकाही बैठकीला आले नाहीत. तरी पण मोठ्या मनाने मी त्यांना दरवेळेस पत्र देत होतो बैठकीला यावं म्हणून. आता तुम्हाला काय तिथं जाऊन बघा, उपस्थिती पत्रक दाखवा मला दर बैठकीचं, त्याच्यावर सह्या नाहीत. आमचे तर बाप संस्थापक ट्रस्टी होते. पहिली घटना त्यांनी तयार केली. हे ज्योतिप्रसाद मोदी, तुळशीरामजी लोमटे, शिवाजीराव लोमटे, चौसाळकर या सगळ्यांनी पहिली घटना तयार केलेली. तेव्हापासून ते कार्यरत आहे. हात लावून शकत नव्हतं, फक्त लोमटे होते ना, काळामे होते, पालखी काढा खरा मग त्याला निश्चित नाही. आता नवीन आलेले हे सुद्धा 16पासून जे हे 24 ट्रस्ट झाला त्या दिवसापासून ज्या दिवशी त्यांची ट्रस्ट म्हणून नियुक्त झाली त्या दिवशी तिथं मंदिरात आली, तोपर्यंत आलीही नाही, दर्शनाला सुद्धा नाही, कशालाच नाही. कागदावर आहे
की योगेश्वरी मंदिराचे भक्तांनी दिलेले पैसे, जमा केलेले पैसे, बहुत्या भरून जमा केलेले पैसे ते रोजच्या रोज बँकेत भरावे लागतात. ते पैसे बँकेत भरले अशी किल्डला नोंद आहे. ती किल्डची नोंद आता कोणीही बदलू शकत नाही आणि बँकेमध्ये ते पैसे जमा नाही आणि किल्डला तर जमा दाखवलेली आहे. अशी ऑडिट करताना 5 लाख रुपयाची रक्कम ही निदर्शनास आली. आत्ताचे ऑडिटर वालवडकर आणि कंपनी त्यांनी त्याच्यावरती त्याची नोंद केलेली आहे. ते तुम्हाला प्रत्यक्ष मंदिरामधल्या ऑडिटची कापी मागून द्या आणि प्रत्यक्ष पहा. नाही अशोक, त्या किल्ला कोणत्या व्यक्तीकडे पैसे दिले अशी नोंद आहे? कुणी बँकेत घेऊन भरले? देशपांडे भरणार केस होते ना ऑफिस इन्चार्ज, ते कोणाही माणसाला चुपाडू शकतात. नाही रजिस्टरला देशपांडे लिहिलं ना किल्ला एवढे जमा केले म्हणून आम्ही तिथलं रेकॉर्ड घेतले जातो हे करायला. कोणत्या बँकेला भरण्यास दिले? बँकेत निश्चित नाव नाही सांगता, पण आता ऑडिटची कॉपी घेतली मिळतं, बँकेचं नाव फ्रेश मिळतं त्याच्यामध्ये. एकूण किती रक्कम आहे ती अशी? 5 लाखाची ओरिजिनल आलेली आहे. बाकीच्या पुढच्या ऑडिट आम्ही तयार केलेलं आहे, त्याच्यात काय निघते काय नाही माहीत करणार. 4 वर्षाचं वाढवून तयार केलेलं आहे.